हरिओम. पांडवाच्या सैन्याचे कौतुक करताना दुर्योधन पुढे काय म्हणाला ते सांगताना माऊली म्हणतात, जे वळे प्रौढी पौरुखे भीमार्जुना सारिखे. दुर्योधनाला खरी भीती आहे ती भीमार्जुनांची. यामुळे तो म्हणतो ते म्हणजे अनेक जण बलाने, योग्यतेने, पुरुषार्थाने भीमार्जुनांसारखे आहेत. पांडवांच्या सैन्यात भीमार्जुनांच्या तोडीचे त्यांच्यासारखेच कितीतरी आहेत. त्या भीमार्जुनांच्या पराक्रमाचे एवढे स्तोम कशाला माजवायला हवे? ते काही फार मोठे योद्धे नाहीत. दुर्योधन स्वतःला सांभाळत आहे, स्वतःला धीर देत आहे. कारण भीमार्जुनांमुळेच हे युद्ध पांडव जिंकणार आहेत हे त्याला चांगलं माहीत आहे. भीम आणि तो स्वतः बलरामाकडून गदायुद्ध शिकले आहेत. त्यावेळी त्याला भीमाचे कौशल्य आणि अचाट शक्ती याची चांगली कल्पना आहे. रथाला दुर्योधनाच्या मुसक्या बांधून गंधर्व घेऊन जात असताना युधिष्ठिराच्या आज्ञेवरून भीमार्जुनांनीच त्याला गंधर्वाच्या तावडीमधून सोडवले होते. विराटावर स्वारी केली असता एकट्या अर्जुनाने भीष्म, द्रोण, कर्ण, कृप, तो स्वतः अशा सर्वांचा पराभव केला होता. यामुळे असूयेने तो भीमार्जुनांना तुच्छ मानत आहे. स्वतःच स्वतःचे मानसिक समाधान करून घेत आहे. तसेच असे बोलल्यावर द्रोणाचार्य त्याला संमती देतात का? काही सहानुभूती दाखवतात का? भीमार्जुनांचा ते पराभव करतील अशी ते ग्वाही देतात का? याची तो चाचपणी करत आहे. ही रजोगुणाची राजकीय रणनीती आहे, रीत आहे. यानंतर दुर्योधनाने पांडवांच्या प्रमुख वीरांची नावे घेतली आहेत. त्यांच्या पराक्रमाचे कौतुकाने वर्णन केले आहे. त्यानंतर त्याने स्वतःच्या सेनेमधील प्रमुख वीरांची नावे घेतली आहेत. मात्र त्याच्या स्वतःच्या सैन्यामधील वीरांची नावे घेताना पांडवांच्या सेनेपेक्षा त्यांच्या पराक्रमाचे फार भव्य दिव्य असे तोंड भरून रसभरीत वर्णन केले आहे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य इत्यादी अशा वीरांबद्दल तो वल्गना आणि दर्पोक्ती करतो की हे एकेकटे वीरच या पांडवांना हरवायला पुरेसे आहेत. ते सर्व शस्त्र अस्त्र विद्येत फार प्रवीण आहेत. यांच्या तोडीचा योद्धा जगात नाही. यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागणे कठीण आहे. इतके ते महापराक्रमी आहेत. अशा प्रकारे तो स्वतःचे समाधान करू इच्छितो की आम्हीही काही बळाने, शौर्याने, पराक्रमाने, अस्त्रशस्त्र विद्येने कमी नाही. आम्ही पांडवांपेक्षा सरस आहोत. आम्ही हे युद्ध जिंकायला समर्थ आहोत आणि ते आम्ही सहज जिंकू. यापुढे दुर्योधन अन्य वीरांबद्दल म्हणतो, पतिव्रतेंचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभंटासी. अर्थात ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचे मन आपल्या पती वाचून अन्य ठिकाणी जात नाही, त्याप्रमाणे या सर्व वीरांना मी जीव की प्राण आहे. आमुची या काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे नरवधी चोखडे स्वामी भक्त. अर्थात हे इतके निस्सीम स्वामी भक्त आहेत की आमच्या कामापुढे हे आपले प्राण तुच्छ समजतात. दुर्योधन आपल्या सैनिकांबद्दल काय म्हणतो आहे पहा. या प्रमुख योद्ध्यांव्यतिरिक्त इतर अन्य सर्वसामान्य सैनिक, पायदळ, युद्धभूमीवरील अन्य सेवक इत्यादी जे आहेत ते सर्व माझ्यासाठी स्वतःचे प्राणही द्यायला तयार आहेत. ते माझ्याशी एकनिष्ठ आहेत. ही अशी मानसिकता रजोगुणींची असते. त्याला त्याच्या स्वार्थापुढे अन्य जणांची किंचितही पर्वा नसते. त्यांचे प्राण गेले तरी चालतील, परंतु माझा स्वार्थ साध्य झाला पाहिजे. हे रजोगुणी इतरांना स्वतःपुढे कपदार्थ, नगण्य आणि तुच्छ समजतात. त्यांना इतरांच्या जीवाची, कुटुंबियांची, घरादाराची पर्वा नसते. अधर्माने गिळंकृत करत असलेल्या राज्यासाठी इतरांचे हकनाक प्राण गेले तरी त्याला त्याची जराही क्षिती नाही. महाभयावह अशा आत्यंतिक टोकाचे ते स्वकेंद्रित असतात. इतके सर्व बोलणे त्याने द्रोणाचार्यांजवळ केले तरी द्रोणाचार्य काहीही बोलत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत आहेत. हे असे पाहिल्यावर तो जरा निराश झाला. कारण त्याला द्रोणाचार्यांकडून त्याच्या बोलण्याला त्यांच्या अनुमतीची अपेक्षा होती. हरिओम.